जरांगेंच्या आंदोलनामुळे पवारांचे मराठा प्रेम उघड. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार यांच्यावर टीका. पुणे मेट्रोच्या 33 किलोमीटरच्या टप्पा 1चे काम पूर्ण. जिल्हा न्यायालय स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या भुयारी मार्गाचे पीएम मोदी करणार उद्घाटन. भावाला मारहाण केल्याने 21 वर्षीय तरुणाचा खून. 5 आरोपींना पोलिसांकडून अटक. राज ठाकरेंनी लावली विदर्भात फिल्डिंग. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेचा उमेदवार असेल. अमरावती मनपा तिसऱ्यांदा विभागात प्रथम. 1.5 कोटींचे बक्षीस. माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी. संविधान आणि महाराष्ट्र वाचवायचा असेल तर जाती धर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडा. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांचे प्रतिपादन. महाराष्ट्राचा सातबारा अदानींच्या नावे करणार का? शासन निर्णयावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला जाब. सांगलीच्या म्हैसाळ गावात हृदय हलवणारी घटना. विजेचा शॉक लागल्याने वडिलांचा मृत्यू. शोधण्यास गेलेल्या मुलाचाही दुर्दैवी अंत. अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दाली. उद्धव ठाकरे म्हणाले, हिम्मत असेल तर शहांनी मला संपवून दाखवावं. शिवम शिंदेवरही हल्लाबोल. ठाकरे गटाच्या आक्रमक शिवसैनिकांमुळे पोलिसांनी नितेश राणेंना मागच्या दाराने बाहेर काढले. नागपूर विमानतळावर राडा. नागपुरातील जागा वाटपावरून काँग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरेंची चर्चा. रामटेक विधानसभेच्या जागेवर सांगितला दावा. शिवसेनाही आग्रही. पुण्यातील कार्यक्रमात मंत्री सामंतांचा मोबाईल हरवला. मंत्र्यांची सुरक्षा किती रसातळाला गेली याचे हे उत्तम उदाहरण. अंबादास दानवेंचा टोला. पुण्यातील कारखान्यात भीषण अपघात. काचेच्या पेटीखाली दबून चौघांचा दुर्दैवी मृत्यू. ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलावर जीवघेणा हल्ला. सराईत गुंडांनी डोक्यात फरची फोडत केली बेदम मारहाण. आरपीआयची भाजपकडे 12 जागांची मागणी तर रामदास आठवलेंचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंना पत्र. मुंबईत जागांवरही केला दावा. मराठ्यांना बाजूला ठेवणे तुमची घोडचूक असेल. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल. मनोज जरांगे पाटील यांचा अमित शहांवर निशाणा. पुणे मेट्रोचे उद्घाटन थांबले म्हणून काहींनी छात्या बडवल्या. त्यांनी आपल्या जीवनभरात एकही विकास काम केले नाही. देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल. महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचा शिंदे सरकारचा डाव. लाडकी बहीण योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. संजय राऊत. महाविकास आघाडीची सत्ता आली तर मंत्री होतील. रोहित पवारांच्या मंत्रिपदावरून प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना खोचक टोला. अजित पवारांच्या पक्षाला धक्का लागणार का? राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याने राजन पाटील शरद पवारांच्या भेटीला. रोहित पवारांच्या डोक्यात 50% शेण भरलेले आहे. त्यामुळेच ते बालिश वक्तव्य करतात. अमोल मिटकरी यांची रोहित पवारांवर जळरी टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला. 2008 मधील सरकारच्या काळात मेट्रोचा एकही पिलर उभारला गेला नाही. आरोपी गोळीबार करतो मग पोलिसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची का? एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीला टोला. भास्कर जाधवांच्या विधानाने चर्चांना उधाण. भविष्यात काँग्रेसच्या जास्त जागा आणि राष्ट्रवादीच्या स्ट्राईक रेटने उद्धव ठाकरे हे प्रेशर खाली. मोदी सरकार हे काही दिवसांचे सोबती. 5 ते 6 महिन्यात नितीश कुमार आणि चंद्रबाबू साथ सोडतील. जयंत पाटील यांचा विश्वास.
शासनाकडून विमा कंपनीला 158 कोटींचा निधी मिळण्याची प्रतीक्षा. 3.7 लाख शेतकऱ्यांचे डोळे शासनाकडे. रोहित पवार मुख्यमंत्री होणार का? रोहितची पुढची 5 वर्षे महाराष्ट्राची सेवा करेल. शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. भाजप नेत्याने बोलून दाखवली मनातील खदगद. दुर्भाग्य सुचले आणि चांगले सुरू असताना अजित पवारांना सोबत घेतले. जम्मू काश्मीर मध्ये भाषणादरम्यान काँग्रेस अध्यक्ष खरगे बेशुद्ध पडले. म्हणाले, इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत मोदींना हटवणार नाही तोपर्यंत जिवंत राहील. अजित पवारांच्या पक्षाला धक्का लागणार नाही. राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिलेले राजन पाटील शरद पवार यांच्या भेटीला. सपा खासदार अफजल अन्सारींविरोधात एफआयआर. म्हणाले, ऋषीमुनी मठांमध्ये गांजा ओढतात. पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल केली. हरियाणा निवडणूक. राम रहीमने 11व्यांदा पॅरोल मागितला. निवडणूक आयोगाने विचारले, यावेळी परवानगी देणे कितपत योग्य आहे. हरियाणात सीएम योगी म्हणाले, आता मौलही म्हणतात राम राम. राम मंदिर बांधले, आता कृष्ण मंदिराची पाळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बायडेन यांनी आपुलकी दाखवली. 300 कलाकृती परत. मन की बात कार्यक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल म्हणाले, कार्यक्रम म्हणजे मंदिरात पूजा करण्यासारखे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पावसाने मोडला 95 वर्षांचा विक्रम. बिहारमधील 12 जिल्ह्यांमध्ये पूर. तीन लाख बांगलादेशी आसामातून पळून इतर राज्यांमध्ये लपले. 6 वर्षात 6.5 कोटी कागदपत्रे तपासली. 16,000 कोटी खर्च झाले, पण एनआरसी अपूर्ण. रोहित म्हणाला, वयामुळे T20 मधून निवृत्ती घेतली नाही. म्हणाला, मी अजूनही तिन्ही फॉर्मॅट आरामात खेळू शकतो. सीएम योगींच्या मंचावर नो हिंसाचाराचा आरोपी. बिट्टू बजरंगी यांचे भाजपला समर्थन. फरीदाबादच्या NIT जागेवरून अपक्ष उमेदवार होते. सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी स्पेस एक्स रॉकेट लॉन्च. 2 अंतराळवीरही सोबत गेले. सुनीता आणि बुच विल्मोर 6 जून पासून ISS वर अडकले. जयशंकर म्हणाले, पाकिस्तान आपल्या कृत्याचे फळ भोगतोय. अनेक देश जाणून बुडवून असे निर्णय घेतात. त्याचे परिणाम घातक असतात.